नमस्कार, मी प्रियांका तुमचं सिव्हिल विथ प्रियांका या चॅनलवर मनापासून स्वागत करते। आज आपण अशा 10 स्किल्स पाहणार आहोत ज्या प्रत्येक सिव्हिल इंजिनियरकडे असणं खूप गरजेचं असतं। तुम्ही डिप्लोमा डिग्री, फ्रेश ग्रॅज्युएट किंवा साइटवर नवीन इंजिनियर म्हणून काम करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग सुरुवात करूया। स्किल नंबर 1, ड्रॉइंग रीडिंग। सिव्हिल इंजिनियरचा सर्वात मोठा मित्र म्हणजेच ड्रॉइंग। साइटवर काम सुरू करण्यापूर्वी ड्रॉइंग समजणं खूप महत्त्वाचं असतं। कॉलम कुठे आहे, बीम किती खोल आहे, स्लॅबची जाडी किती आहे, दरवाजा खिडक्या कुठे येणार आहेत, हे सगळं ड्रॉइंग मधूनच समजतं। जर तुम्हाला ड्रॉइंगच वाचता आलं नाही तर साइटवर चुकीचं काम होण्याची शक्यता वाढते। स्किल नंबर 2, ऑटोकॅड। आज जवळपास प्रत्येक कंपनी ऑटोकॅड येणाऱ्या इंजिनियरलाच प्राधान्य देते। ऑटोकॅडच्या मदतीने बिल्डिंग प्लॅन, इलेव्हेशन, सेक्शन आणि वर्किंग ड्रॉइंग्स तयार करता येतात। विद्यार्थी असतानाच ऑटोकॅड शिकलात तर जॉब मिळण्याची शक्यता वाढते। स्किल नंबर 3, एस्टिमेशन अँड कॉस्टिंग। कोणतेही बांधकाम सुरू करण्यापूर्वी खर्चाचा अंदाज काढावा लागतो। उदाहरणार्थ, एका घरासाठी किती सिमेंट, स्टील, सॅंड, ॲग्रिगेट आणि ब्रिक्स लागतील हे एस्टिमेट मधूनच ठरतं। यामुळे मटेरियलची नासाडी कमी होते आणि प्रोजेक्ट बजेट नियंत्रणात राहते। स्किल नंबर 4, सर्वेइंग। कोणतेही बांधकाम सर्वेइंग शिवाय सुरू होत नाही। साइट लेआउट, सेंटर लाईन, लेवल आणि मेजरमेंट घेण्यासाठी सर्वेइंग आवश्यक असतं। ऑटो लेवल, टोटल स्टेशन आणि थिओडोलाइट ही इन्स्ट्रुमेंट्स वापरता आली तर इंजिनियरची किंमत वाढते। स्किल नंबर 5, साइट सुपरविजन। सिव्हिल इंजिनियरचं काम फक्त उभं राहून बघणं नसतं। काम सोप्या पद्धतीने चाललं आहे का, सेफ्टी रूल्स पाळले आहेत का, मटेरियल चांगल्या दर्जाचे आहे का आणि काम वेळेत पूर्ण होत आहे का यावर सतत लक्ष ठेवावं लागतं। स्किल नंबर 6, क्वांटिटी कॅल्क्युलेशन। क्वांटिटी कॅल्क्युलेशन ही प्रत्येक इंजिनियरसाठी खूप महत्त्वाची स्किल आहे। कॉन्क्रीट किती लागेल, स्टील किती लागेल, ब्रिकवर्क, प्लास्टर, एक्सकेव्हेशन यांची क्वांटिटी अचूक काढता आली पाहिजे। इंटरव्ह्यू मध्येही क्वांटिटी कॅल्क्युलेशनवर प्रश्न विचारले जातात। स्किल नंबर 7, कम्युनिकेशन स्किल्स। इंजिनियर एकटा काम करत नाही, त्याला लेबर, कॉन्ट्रॅक्टर, आर्किटेक्ट, क्लायंट आणि सिनियर इंजिनियर्स यांच्याशी सतत बोलावं लागतं। तुम्ही तुमचं म्हणणं स्पष्टपणे सांगू शकलात तर कामात गैरसमज होत नाहीत आणि प्रोजेक्ट सुरळीत चालतो। स्किल नंबर 8, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग। साइटवर रोज काही ना काही नवीन समस्या येतात। कधी मटेरियल कमी पडतं, कधी ड्रॉइंग मध्ये बदल होतो तर कधी पावसामुळे काम थांबतं। अशा वेळी घाबरून न जाता योग्य निर्णय घेणं हीच खऱ्या इंजिनियरची ओळख असते। स्किल नंबर 9, क्वालिटी कंट्रोल। बांधकाम मजबूत आणि सुरक्षित राहण्यासाठी क्वालिटी कंट्रोल खूप महत्त्वाचं आहे। कॉन्क्रीट ग्रेड तपासणं, स्टीलची गुणवत्ता पाहणं, स्लंप टेस्ट, क्यूब टेस्ट आणि इतर चाचण्या वेळेवर करणं आवश्यक असतं। स्किल नंबर 10, सॉफ्टवेअर स्किल्स। आजच्या काळात फक्त ऑटोकॅड पुरेसे नाही। MS एक्सेल, स्टॅडप्रो, रेविट, सिव्हिल 3D, MS प्रोजेक्ट यांसारखी सॉफ्टवेअर येत असतील तरच करिअरमध्ये चांगल्या संधी मिळतात। जास्त स्किल्स म्हणजे जास्त संधी। तर मित्रांनो, सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये यशस्वी व्हायचं असेल तर फक्त डिग्री पुरेशी नसते। ह्या कमीत कमी 10 स्किल्सवर मेहनत घ्या, रोज काहीतरी नवे शिका आणि साइटवर प्रत्यक्ष अनुभव घ्या। लक्षात ठेवा, एक चांगला सिव्हिल इंजिनियर फक्त इमारती बांधत नाही तर लोकांचा विश्वास आणि सुरक्षित भविष्यही घडवतो। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सिव्हिल विथ प्रियांका या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।